सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश हरबावी @एक्सप्लोरेड ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कर्नाटक जिल्हा बेळगाव इडकल जलाशयात गेलेल्या हुन्नूर येथील विठ्ठल मंदिराचं दर्शन आम्ही तुम्हाला पहिल्या भागात करून दिलेलो आहोत. तर नव्यानं बांधलेलं जे विठ्ठल मंदिर आहे त्याचं दर्शन आम्ही तुम्हाला या भागात करून देणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन. मित्रांनो, इडकल जलाशयामध्ये जुनं मंदिर गेल्यामुळे गावकऱ्यांनी हे नवीन मंदिर उभारलेलं आहे. हा मंदिराचा परिसर आहे. या ठिकाणी मारुतीचं देवस्थान आहे. मंदिरासमोर अशा पद्धतीचं पार्किंग आहे आणि मंदिराचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला प्रसाद विकणारे हे विक्रेते आपल्याला दिसून येतात. नव्यानं बांधण्यात आलेल्या विठ्ठल मंदिराचा हा समोरचा परिसर आहे. या ठिकाणी संगोळी रायनाचा हा पुतळा आपल्याला दिसून येतो आणि हे नव्यानं बांधलेलं मंदिर हे आपल्याला दिसत आहे. अतिशय सुंदर आणि रेखीव घडीव दगडात याचं बांधकाम झालेलं आहे. हे नव्यानं बांधलेलं बांधकाम हे अशा स्वरूपाचं आहे. या ठिकाणी आपल्याला साईबाबा त्याचबरोबर राम लक्ष्मण हनुमान यांच्या या मूर्त्या कमानीत कोरण्यात आलेल्या दिसून येतात आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी भगवान शंकराची ही मूर्ती आपल्याला दिसून येते. नारद मुनी आणि परशुरामाची मूर्ती आपल्याला दिसून येते. दक्ष प्रजापतीची ही मूर्ती दिसून येते. अनेक मूर्त्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. विष्णूचे हे जे अवतार झालेले आहेत त्या अवतारातल्या मूर्त्या या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. अतिशय सुंदर रेखीव काम हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि भव्य आणि दिव्य असं हे समोरचा नगरखाना आहे. या ठिकाणी ब्रह्मविष्णू महेश यांच्या मूर्ती आपल्याला दिसून येतात आणि शिवपरिवार यांच्या या मूर्त्या दिसून येतात. या मंदिराला असलेलं हे वैशिष्ट्यपूर्ण दगडी सखाळी आपल्याला दिसून येते. मंदिराचा हा भव्य प्रवेशद्वार आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. वरच्या बाजूला कमान आणि त्या ठिकाणी वरच्या बाजूला गॅलरी दिसत आहे आणि कीर्तिमुख भगवान विष्णू शेषशय्येवर ललाटबिंबवर गणपतीचं दर्शन आहे. अशा पद्धतीनं ह्या मंदिराचा हा प्रवेशद्वार आहे. अशा पद्धतीनं अनेक चित्र प्राण्यांची चित्र वगैरे कोरण्यात आलेली आहेत. प्रवेश करत आहे. प्रवेशावर आपल्याला हुंबऱ्यावर कासवाचं चित्र दिसत आहे आणि मंदिराचा हा प्रवेश आहे आणि हा प्रवेशातील नगारखाना आपल्याला दिसून येत आहे आणि या नगारखान्यावर अशा पद्धतीनं नक्षीदार काम करण्यात आलेलं आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. अशा पद्धतीचा हा नगारखाना आहे. हा नगारखान्याचा चौतरा आहे. नगारखान्याचे हे खांब आहेत. अतिशय सुंदर असं या नगरखान्याचं बांधकाम करण्यात आलेलं आपल्याला दिसून येत आहे. नगरखान्यातून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच्या बाजूला मंदिराची दीपमाळ दिसून येते. नगरखान्याच्या आतल्या बाजूनं अशा पद्धतीनं बांधकाम या नगरखान्याचं झालेलं आहे. अनेक कोरीव काम यावर झालेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी देखील अनेक कमानी चौतरे आणि या चौतऱ्यातून मंदिराची तटबंदी या पद्धतीनं बांधण्यात आलेली आहे.
हे आपण या ठिकाणी पाहतात. मंदिराच्या दीपमाळ्याच्या खाली कासवाचे चित्र आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पादुका आहेत. मंदिराच्या बाहेरचा हा सभामंडप आहे. या ठिकाणी तुलसी वृंदावन आहे आणि या ठिकाणी देखील पादुकांचं दर्शन आहे. आपल्याला हे घोंगडी विक्रीसाठी ठेवण्यात आलेलं हे दिसून येत आहे. सभामंडपातून मंदिराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. हे मंदिर पूर्णतः दगडी स्वरूपाचं आहे आणि यावर अनेक नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. अतिशय सुंदर कोरीव पद्धतीने हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. विठ्ठलाच्या या नव्या मंदिराचं बांधकाम अतिशय सुंदर रेखीव करण्यात आलेलं आपल्याला दिसून येत आहे. वरच्या बाजूला आपल्याला कळसाचं दर्शन आहे आणि या ठिकाणी कमानीमध्ये अनेक मूर्त्या बसवण्यात आलेल्या आहेत. हे आपण पाहतात आणि प्रवेशालाच हे आपल्याला अनेक सुंदर खांब दिसून येतात आणि वरच्या बाजूला हे दगडी झालर दिसून येते. जुनं मंदिर खडकल जलाशयात बुडल्यामुळं या नवीन मंदिराची भाविक भक्तांनी उभारणी केलेली आहे. त्यासाठी अशा पद्धतीनं पायऱ्यांचे टप्पे आहेत. नव्या मंदिराचा आतला गाभारा हा अशा पद्धतीचा आहे. अनेक नक्षीदार खांब हे अशा पद्धतीनं उभारण्यात आलेले आहेत. हे आपण या ठिकाणी पाहतात. या भिंतीवर अनेक देवी देवतांची चित्र रेखाटण्यात आलेली आहेत. जुन्या मंदिराची उत्पत्ती कुठल्या पद्धतीनं झालं याचं चित्र आणि या संदर्भातली माहिती या रेखीव चित्रातून करण्यात आलेली आहे. नवं मंदिर देखील ह्या जुन्या मंदिराप्रमाणेच बांधण्यात आलेलं आहे. हे आपण पाहतात आणि समोरच्या बाजूला श्री विठ्ठलाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. मंदिराचा गाभारा हा अशा पद्धतीचा आहे आणि आतल्या बाजूला आपल्याला विठ्ठलाचं दर्शन होत आहे. गाभाऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर ललाटबिंबावर आपल्याला गणपतीचं दर्शन आहे आणि वरच्या बाजूला विष्णू लक्ष्मीचं हे पितळी काम करण्यात आलेलं रेखीव कोरीव काम करण्यात आलेलं दिसून येत आहे. या ठिकाणी भाविक भक्तांचे दर्शनासाठी गर्दी झालेली आपण पाहतात. हां कुठं हां कुठलं मित्रांनो, नवीन बांधलेल्या मंदिराचं शिखराचं अतिशय सुंदर असं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे आणि मागच्या बाजूला या अनेक मूर्त्या कोरण्यात आलेल्या हे आपण पाहतात. या मंदिरामध्ये देखील हे ब्रह्ममंदिर आहे आणि हे विष्णू मंदिर आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी महादेवाचं म्हणजे महेश्वराचं मंदिर मागच्या बाजूला आपल्याला दिसत आहे. नव्या मंदिराच्या मागच्या बाजूला या ठिकाणी प्रसादालयाचं बांधकाम सुरू आहे हे आपण या ठिकाणी पाहतात.
जुनं मंदिर हे पाण्यात गेल्यामुळं, हिडकल जलाशयात गेल्यामुळं लोकांनी कोट्यावधी रुपये खर्च करून इथल्या भाविक भक्तांनी या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. नव्या मंदिरातल्या मागच्या बाजूला असलेलं हे प्रसादालय आहे. हे अशा पद्धतीनं सुरू आहे. या नव्या मंदिरातल्या कमानी आणि त्यावरचा चौतरा भाविक भक्तांना बसण्यासाठी आणि विश्रांतीसाठी करण्यात आलेला आहे. ही घोड्याची कमान आपल्याला दिसून येत आहे आणि हे घोडे इथं बांधण्यात येतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी याच ठिकाणी थांबवत आहे. आता मी पुन्हा बेंगलोर रोडवर असलेल्या हिडकल डॅम क्रॉसजवळील ढाब्यावर लंचसाठी निघत आहे. मित्रांनो, हिडकल डॅम परिसरात असलेल्या क्रॉसला असलेल्या या आनंद ढाब्यामध्ये आम्ही आता जेवण्यासाठी आलेलो आहोत. ढाब्याचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी जेवणाची थाळी अशा पद्धतीनं ऑर्डर केलेलो आहे आणि या थाळीमध्ये आपल्याला चपाती, पापड, एक स्वीट दिसत आहे, कोशिंबीर आणि या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला भाज्या दिसत आहेत. बघूया आता टेस्ट कसा आहे ते. जेवण बऱ्यापैकी आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी याच ठिकाणी थांबवत आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर